खुलताबाद तालुक्यामध्ये बघितलं गेलं तर काल एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि ती कारवाई म्हणलं गेलं तर गोवंश तस्करी या प्रकरणात खुलताबाद पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे. नेमकं ती घटना काय होती, काय ते प्रकरण होतं ते स्वतः आपण जे पोलीस निरीक्षक आहे महाजन सर यांच्याकडून जाणून घ्यावं. मात्र बघितलं गेलं तर काल जो गौरक्षक होता, या गौरक्षकांनी ती गाडी अडवली होती आणि ती गाडी अडवल्यानंतर त्या गौरक्षकावर मारहाण देखील करण्यात आली होती. आणि याच ठिकाणी बघितलं गेलं तर अनेक गौरक्षक जे आहे त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेत तात्काळ गुन्हा दाखल करा अशी देखील मागणी केली होती आणि अखेर तो गुन्हा दाखल खुलताबाद पोलीस ठाण्यात झालेला आहे. आणि या सविस्तर जी गौरक्षकांची जी हे आहे या संदर्भात बोलण्यासाठी महाजन सर आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर नमस्कार. बघितलं गेलं तर गौरक्षक तस्करी प्रकरणी बघितलं गेलं तर पोलिसांनी यामध्ये कोणती नेमकी कारवाई केली आहे? काल वाहन क्रमांक MH20D 6054 या गाडीमध्ये 3 गोवंश होते. तर अशी माहिती गोरक्षकांना मिळालेली होती. गोरक्षकांनी परस्पर घृष्णेश्वर परिसरामध्ये वेरूळ या ठिकाणी ती गाडी अडवली. तसं गोरक्षकांनी पोलीस स्टेशनला माहिती देणं आवश्यक होतं. त्या ठिकाणी गर्दी जमली होती. मग तात्काळ त्यांनी ज्यावेळेस डायल 112ला कॉल केला त्यानंतर पोलीस मदत त्या ठिकाणी आली. मॉबला शांत करण्यात आलं. दोन्ही समाजाच्या लोकांना शांत करण्यात येऊन संबंधित गाडी आणि गोवंश यांना पोलीस ठाण्यात आणलं. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून पोलीस कॉन्स्टेबल गणेश चंद्रभान घुगे यांनी गोवंश तस्करीबद्दल तक्रार दिली आणि झालेल्या गोरक्षकाला झटापटीबाबत त्याची माहितीही त्यांनी त्यांच्या FIR मध्ये दिलेली आहे. सदरचा तपास सुरू असून ASI पुंगळे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. यामध्ये 3 गायी होत्या. सदरच्या गायी ह्या गोशाळेमध्ये जमा करण्यात आलेल्या आहेत. सर एकीकडे बघितलं गेलं आता जे वंश आहे यांना आपण कायदेशीर सुटका दिली आहे, मात्र आरोपी विरोधात कोणती कलम गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध करणे याबाबत अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता एकीकडे बघितलं गेलं जे 3 गायी होत्या या गायी सुरक्षित आपण कुठल्या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहे? या गोशाळेमध्ये सोडण्यात आलेले आहेत. नेहमी आम्ही ज्या ठिकाणी गोशाळेमध्ये त्यांचं व्यवस्थित पालन पोषण केलं जाईल अशा ठिकाणी त्या गायी सोडण्यात आलेल्या आहेत. गोवंश तस्करी रोखण्यासाठी आपण कुठलं आव्हान जनतेला करणार आहात? मी आपल्या माध्यमातून सर्व गोरक्षक मित्रांना असं आवाहन करतो की अशा प्रकारे कोणत्याही वाहनाच्या समोर आपण जाऊन स्वतःचा जीव धोक्यात न घालता अशी गाडी पकडण्याचा मोह टाळावा. त्यांना जी गोवंशबद्दल तस्करीबद्दल माहिती असेल ती पोलिसांना शेअर करावी आणि पोलीस ती कारवाई करतील. कुठल्याही प्रकारचा अनर्थ होणार नाही याकरता पोलीस नेहमीच दक्षता घेत असतात. तर गोरक्षकांनी परस्पर गाड्या अडवू नयेत हे आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करत आहे. नक्कीच हे होते खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महाजन सर यांनी आत्ता सांगितलेलं आहे. गौरक्षकाला देखील त्यांनी विनंती केलेली आहे, आव्हान केलेलं आहे. अशा कुठल्या प्रकारची जर गाडी दिसत असेल तर कृपया अडवू नका, थेट पोलिसांशी संपर्क साधा असं देखील आव्हान त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. आणि जे गौरक्षक तस्करी आहे यांना देखील आळा बसण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असणार आहे. आणि यामध्ये बघितलं गेलं तर डायल 112 या क्रमांकावर देखील संपर्क साधायचा आपण त्यांच्याकडनं जाणून. मी आपल्या माध्यमातून परत एकदा सांगतो, जर गोरक्षकांना जर अशी माहिती मिळाली तर त्यांनी तात्काळ डायल 112 आणि खुलताबादच्या हद्दीमध्ये जर असे कुठले प्रकार जर आढळत असतील तर माझा मोबाईल नंबर 98 21 72 92 23 यावर संपर्क साधावा असं मी गोरक्षकांना आवाहन करत आहे. नक्कीच असंच आव्हान सरांनी केलेलं आहे की जे गौरक्षक आहे यांना सूचना देखील दिलेल्या आहे, आव्हान देखील करण्यात आलं आहे. जे डायल 112 आहे या क्रमांकावर थेट संपर्क साधून आपण पोलीस स्टेशनला ही माहिती देऊ शकतात. कृपया आपला जीव धोक्यात घालू नका असं आव्हान देखील गौरक्षकांना पोलिसांच्या मार्फत करण्यात येत आहे.